तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गुदा शिंदे आणि हा आहे आपला नवीन ब्लॉग. आय एम लुकिंग सो पोकी. अच्छा हमको सिखा रही है. माझ्या मागे आहे मोठ्या यो मोठ्या. काही दिवसांपासून थंडी खूपच वाढली आहे आणि त्यामुळे मला पण वेअर करावं लागेल बिकॉज ऑफ थंडी. तसेच आपण डान्स व्हिडिओसाठी तर घालूनच जात असतो आणि ओढ्यामधलं पण पाणी आता हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. ओढ्यांचा आवाज कमी झाला आहे आणि मोटरांचा आवाज वाढला आहे. शेतकरी शेतामध्ये बार द्यायला संध्याकाळी, मध्यरात्री, दुपारी, म्हणजे जसं लाईटीचा वेळ असतो तसं ते उपस्थित दिसत आहेत मला. नॉट जोक, बारा देणं ते पण रात्रीचं एवढ्या थंडीत, नाही का. सो यू कॅन सी द बॅकग्राऊंड ऑफ मी. हा इथून असा लाल लाल कलर. वा, हा एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल ना फक्त गावाला यावं लागेल तुम्हाला, गावात. सो आता मंदिराच्या पुढे आलोय मी थोडस. वी आर नथिंग विदाउट those all of those gods. The natural beauty is here. आणि तुम्ही पाहू शकता आता मी रस्त्याने चाललो होतो आणि मला आता एक उल्कापिंड दिसला जो आकाशातून पडला होता. तुम्ही पाहू शकता. आज सगळं जाळून टाकले त्यांनी. झूम नाही करतात मला. तुम्हाला मी असं दाखवतो पुढल्या कॅमेऱ्यात. कैसा लगा मेरा मजाक? है ना उल्कापिंड. असं थिएटरात काढलं जातं तुम्हाला मूवीज मध्ये. म्हणजे एक प्रकारे क्रिएटिव्ह आर्ट दाखवला जातो आणि मग आपल्याला तर खरंच आणि मित्रांनो, आताच मी चालता जरा मोटिवेशनल व्हिडिओज पाहत होतो. आणि तुम्ही मोटिवेशनल जर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या फेसबुक पेजवरती तुम्ही जाऊन यू कॅन वॉच आउट दॅट ऑल ऑफ माय मोटिवेशनल व्हिडिओज. आणि एक मस्त सनराईज झालेला आहे या ठिकाणी. मे बी तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती, आपला क्वालिटी कॅमेरा आहे खूप. सो इयर ये इधर दिखा भाई. Sunrise and sunset is love. No one can feel, not everyone can feel, but I feel it from both of my hand and head and everything. अरे कहना क्या चाहते हो? So there is a sun. Wow. लवली. तर थोडा आपण चालणार आहोत आणि त्यानंतर मग आपलं रुटीन त्यानुसार करावं लागेल. उद्योग आपल्याला काम करे शाम सुबह और राम राम करे हर रात को. खाने में होता है वरण भात भी. आठवले सांगतो ये रॅप. थंडी खूपच वाढली आहे आणि माझा हात पूर्णपणे थंड पडलेला आहे कॅमेरा धरून हातामध्ये. आणि मला विशेष वाटतं राव, गाड्यावर कसं काय गाड्या चालवतात तेवढं सकाळ एवढ्या थंडीत. त्यामुळे मी गाडी शिकलो नाही अजून. पण मला शिकायची, आम्ही शिकणार. आता तुम्हाला सनराईज व्यवस्थित दिसेल बहुतेक या साईडला इथे. ओके,
फील ही लगे भाई, उसका फील ही अलग है. सनराईजची चमक जरा माझ्या चेहऱ्यावर दिसत असं मला लाल 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 लाल. वा 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 वा. आता आपण जाऊन आता जरा शिकूया. आणि शेकण्याचा आनंद हा हिवाळ्यातच नाही तर काय कुठं घ्यायचा तुम्ही, नाही काय. शेका शेका चांगलं शेका. फर्स्ट प्रेफरन्स आसाम रायफलला दिली. सो मित्रांनो, आता आपण व्यायाम करून, सॉरी आज व्यायाम बिम काय झालेला नाही, थंडी इतकी होती का बंडी काढायचा पण वेळ भेटला नाही मला. गेलो पोरांबरोबर शेकत बसलो आणि आता घरासाठी रवाना होतो मी. की अशी एवढी घेऊशी वाटत नाही, पण आज थंडीच खूप जास्त. हे फर्स्ट इयर की ह्या वर्षी मला खूप थंडी बसते खूप. मे बी माझी इम्युनिटी कमी झाली आहे किंवा विल पॉवर खूप कमी झाली आहे. आता मी चालू लावरे महाराजांसोबत आणि थंडीचा आनंद घेतोय की अशी अशी थंडी वाजते आज. आणि इथून पाहू शकतो की चेहरा वगैरे झाकून ठेवला जाते, स्किन केअर रुटीन चालू आहे आपलं. सो त्यामुळं जरा थोडी काळजी घ्यावं लागते चेहऱ्याची. पण आपण भेटूया डायरेक्ट कामाच्या ठिकाणी. सकाळचे सर्व काम आवरून आता मी झालो एकदम फ्री. फ्री इन द सेन्स की मॉर्निंगचे जे कामं असतात ते सर्व उरकलेत. आता थोडासा नाश्ता करावा लागेल कारण मी लय पटकन करून निघालो होतो आणि जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालेलं नाही. आपलं थोडं आता पोहे वगैरे घेऊ मामाजी. तर चल पब्लिक, आमचे मामा आता माझ्यासाठी पोहे बनवतात. ते तुम्ही पाहू शकता मामाची रेसिपी. मामाची छोटी छोटी टपरी आपल्या अशी नगर कल्याण हायवेला भाळवणी गावा शेजारी जुना HP पेट्रोल पंप आहे, रुद्र आयुर्वेदिक क्लिनिकच्या शेजारी. सो जर तुम्ही या रस्त्याने कधी जात असाल तर नक्कीच आपल्या छोट्याशा हॉटेलला तुम्ही भेट द्या आणि आस्वाद घ्या चांगल्या नाश्त्याचा, पोह्याचा आणि चहा तर एकदम मस्त असतो. या आणि नक्कीच भेट द्या. मामा लय गोड बोलून लय गोड आहेत मामा. ऊसाच्या रसासारखे त्यांच्या ऊसाच्या रसासारखे गोड आहेत. तर तुम्ही या आणि भेट द्या. काय म्हणताय? लाकडी रसवंती त्यांच्याकडं, तर नक्कीच तुम्ही भेट द्या. आयुर्वेदिक मामा जास्त होते. इतना नाही बोलणे का, इतने का पैसा कटेगा फिर, इतना नाही बोलणे का. नाही आयुर्वेदिक नाही बोलणे. मग तर बोलायला कोणी मग म्हणाय बसले का, तर आयुर्वेदिक इंजिनियर आहे, आयुर्वेदिक कार्पेंटर आहे. कानमुडी तुका कान उडीत इथं कान हे वाढणारे कमी, पाय वाढणारे जास्त झालेत मामा. काय करू आयुष्यात. चला पटकन बनवा भाऊ, आता आपल्याला जरा बसावं लागेल कामावरती. तू काय माहित कधी येणार घरी येतो सासरवाडीला. काही काल बाबा गेलती खेळायला होता. काही टाकावं लागत नाही. आज पाटलांनी बंद ठेवलं. काय गिरे होते दोन सोबत द्या. तुम्हाला चमचे दिले ते कुठे टाकली? प्लॅस्टिक वाली. पोरगी आली तिथं आतमध्ये. नाही तुमच्यावाली काय आली ती कोणती त्या दिवशी आली पैसे टाकले गेली ना. काय 500-600 रुपये टाकले.
असं नाही ना करायला पाहिजे. आम्हाला मुली घेतली ते कळलं, पण त्याला काय नाही होतं. बाप देव होता त्याचं बाप तरी सहणार पुजारी होता. मी एक खटी 2-2 पोहे खाली घेतलेत, कारण मला पुण्यात पण अशी सवय होती, एकदा 2-2 प्लेट घ्यायच्या तडकून हाणायच्या भेटून. त्याच पद्धतीने आपण आता हे केले. आणि आता थोडंफार लिंबू पण घेणं गरजेचं आहे बिकॉज ऑफ इम्युनिटी. शेव तर टाकावं लागेल तुम्हाला, ती तर महत्वाची. शेव की बिना और सांबर की बिना पोहे इज लाईक नथिंग. आणि आता सांबर भेटणार नाहीये, शेवनीच काम चालून घ्यावं लागेल आपल्याला. लसूण काय लसूण शेव आहे, विषयच नाही. साधी शेव नाही, लसूण साधी नाही, लसूण शेव आहे. फक्त ती फक्त बनवून काय बनवून. ओके ओके. मामा एवढी मामा विषय ले काय कर राहील मामा. मला चम्मच आहे, ढापलेले चम्मच. मोठ्या लोकांची हे चम्मचची साईज बघा. इससे ज्यादा तो प्यारी समझ गई. छोटा बच्चा खाता. नाही आप बहुत भोले हो. एक प्लेट तयार केलेली मी तुम्हाला दाखवतो कसं काय. कितीला आहे मामा पोहे सांगा ना, इथं कळाय पाहिजे पब्लिकला. तुम्हाला काही वाटत नाही का तुमचं गिराईक वाढावं? डायरेक्ट युट्यूबला जाणार घ्या ना. हो घ्या ना त्याच्यातून, बाबांच्या कप्प्यातून द्या ना ते. जास्त टाका मामा, आईला याच्या नक करू आपला असल्यासारखं बस. ओके. फीलिंग ब्रो फीलिंग. चला तर मी खातोय, तुम्ही पण या खायला संपल्या. मित्रांनो चमच्यानी काय होणार नाही आपल्या, आपण असं डायरेक्ट खाता. मामाची जाहीर आहे बाबा. मामा डायरेक्ट युट्यूबला, मामा डॉली चाय वाला डायरेक्ट. मामा डायरेक्ट युट्यूबला जाता. आता 8 तर नाही काय. त्यांना कुठं पाहिलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो आता वाजले दुपारचे 12 वाजून 15 मिनिटं झाली. आता मी वॉशरूम साठी चाललोय बाहेर. तर भेटूया आपण जेवणाच्या वेळेला. काही म्हणा उन्हाळ्यात एक हाल होते, जेवढं तुम्ही पाणी पिता तेवढ्या वेळ तुम्हाला लगेच जावं लागतं. आणि माझं तर वॉटर इंटेक डेलीचा आहे, 4 ते 5 लिटर पाणी मी पितोच, कधी कधी 6 लिटर पर्यंत पण जातो. आणि डेली एवढं वॉटर इंटेक केल्यामुळे जरा नाही का, जरा मला 9 ते 10 वेळा तरी लगेच जावं लागतं. आणि हे चांगलं आहे की काय बोलतात, डिटॉक्स होती बॉडी चांगली, टॉक्झिन्स वगैरे बाहेर पडतात. हे आमचे मामा अमोल सर इथे जेवाय बसलेले. सो गाइज वी आर लिव्हिंग द वर्क प्लेस अँड आपण आता चाललोय आपल्या घरी. सो भेटूया घरी गेल्यावर फ्रेश वगैरे झाल्यावर. आणि मित्रांनो आता मी पोचलोय घरी. आता जायचं लवकर, खडी बिडी उघडायची, फ्रेश व्हायचं. पहिले लगेच जातो मी. आणि आज फक आता लाईट पण नाही इथे. किती नशीब चांगलं आहे माझं. नॅचरल ग्लो. मित्रांनो आज आपली दत्त जयंती आहे, त्यामुळेच गावामध्ये गाणे वगैरे लागलेत. चला आता फ्रीज झाल्यावर भेटूया आपण. मित्रांनो राईट नाव आता फ्रेश वगैरे झालोय. आता आपण वर्क करूया आपला सोशल मीडियाचा. आणि आपली स्किन पण खूप ग्लो झाली आता काही दिवसांपासून. सो रुटीन काम करते चांगलं. 2 मिनिटं सर्वांनी शांत बसून राहायचंय.
आज दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं ज्यांना महाआरतीचा मान आणि महाप्रसादाचं भाग्य मिळालेलं आहे, आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी आण्याची आमटी आणि भाकरीचा आस्वाद. आणि या ठिकाणी महाप्रसादाचा आनंद घेताना सर्व भक्तगण मित्रांनो, आम्ही आलो होतो वाळकोपला, जिथं की स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे. आणि तुम्ही पाहू शकता एवढी फुलली की आज जयंतीनिमित्त गुरुदत्तांची जयंती, दत्तगुरूंची जयंती आहे. सो आता आरती वगैरे झाले, आता महाप्रसादाचे सगळे आस्वाद घेत आहेत. याच्या आधी जी तुम्ही पाहिलंच असेल की काय नाही, आज माळकोपला थोडा आणि घरी म्हणजे गावामध्ये जाईल. गावात जेव्हा जाताना पण गावातलं पण वातावरण दाखवेल मी थोडं. तो मित्रांनो, आत्ताच मी गावामध्ये गेलो आणि थोडी वर्गणी वगैरे जमा केली. आणि यानंतर तुम्ही पाहू शकता गरीबातला गरीब, गरीबातला गरीब, याला काही दिवस आधी याला चालाय नको होतं, पण आज गावात जेवण म्हणलं डायरेक्ट गावात चालत जेवण चालत. मी कपडे बिपडे बघायचे नाही तर फाटकं तुटकं घाली नाही व्लॉग मध्ये यायला, पण आज जेवणासाठी कपडे पण चांगले घातले. आणि मी व्लॉग बनवणार नव्हतो, पण माझा हा मित्र आहे, याने मला सांगितलं की व्लॉग बनवतो, आणि मग मी व्लॉग बनवला. आणि बऱ्याच दिवसातून माझा मित्र बालू पण आपल्या इकडे आलेला होता लापशी खाण्यासाठी स्पेशल. मला माहित नाही त्याला भेटली की नाही, पण चालतंय, गावाला येणं काही चुकीचं नाही, गावाला आलंच पाहिजे माणसं. पण खाण्यासाठी यावा हे मी कधी पण मला असं वाटते की सण होणार नाही. आम्ही पायी पायी जाऊ का? अरे गाडी यार, तू गाडी पाडी नाही, उतर खाली, गजब बेइज्जती. मला यायचंच नाही भाऊ, मीच म्हणतो मी नाही गाडीवर. हे व्हायला सर गजब बेइज्जती, मला मारायचं नाही, गजब बेइज्जती. बाय बाय. कोण आमल्याला पुढे जेवत होत काय? सॉरी, अमूल. बी रिस्पेक्टफुल फॉर एव्हरीवन, विथ एव्हरीवन. ए झारे गरीबा, मिलीच गोरा झालो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गुरुदास शिंदे, आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहत असाल, आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो की आम्ही केलं असं काहीतरी, की आम्हाला एक छोटंसं चिमणीचं पिल्लू भेटलं होतं. सो आम्हाला असं वाटलं की त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. सो बाळानीच, मी पण काही नाही केलं, पण बाळानी थोडी आयडिया लावली, आणि त्यांचा जो जुना पडलेला फ्रीजर होता, त्या फ्रीजरमध्ये त्याने त्यांच्यासाठी, छोट्या पिल्लासाठी एक घर बनवले छोटंसं. आय विल लाईक टू शो यू. बाळाने एकदम मस्त वेगळी त्याच्यासाठी हे बनवले. आणि बाळा भाऊ कोरडे, ये टट्टू, ये इसका नाम क्या है? तेरा नाम क्या है? हाँ, जयद. और उसका नाम गुमनाम है. हा व्लॉग मी आज रात्रीच अपलोड करणार आहे. सो बी देअर ऑन आवर यूट्यूब चॅनल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस व्हिडिओ. गुड नाईट गाईज.